आजच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी आपण दवाखान्यासाठी वैद्यकीय उपकरणाचा हस्तांतरण सोहळा आणि हस्तांतरण सोहळ्यासाठी आपण उपस्थित असलेले सर्व मान्यवर आरोग्य अधिकारी कर्मचारी तसंच माझ्या सर्व माता भगिनी यांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण यांचं सर्वांचं स्वागत करायचं आहे. आणि या कार्यक्रमासाठी आमचे काही पत्रकार बांधव आलेले आहेत, मीडियावाले आलेले आहेत, तसे आमचे स्थानिक ग्रामपंचायत सरपंच, सर्व मान्यवर माता भगिनी, माझ्या आरोग्य सेविका यांचं सुद्धा आम्ही ते सहर्ष स्वागत करत आहोत. आपला हा कार्यक्रम जी संकल्पना जी विजय गरटकर यांनी आपल्या डॉक्टरांकडे आणि आरोग्य समितीकडे मांडल्यानंतर त्यांचं साहित्य वाटप छोटस आपण इथे करणार आहोत आणि मुख्य कार्यक्रम आपला शाळेच्या हॉलमध्ये खाली होणार आहे याची मी आपल्याला पूर्ण सूचना देतो. आपण छोटस इथे जे साहित्य आलेले आहे ते आपल्या सर्वांच्या मान्यवरांच्या, ग्रामस्थांच्या आणि माता भगिनींच्या साक्षीने आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण त्या हळद कुंकू, स्वस्तिक आणि नारळ फोडून असं इथं उद्घाटन करायचंय. सर्व तरुण मान्यवरांना पुढाकार, ज्यांनी हा पुढाकार घेतला कार्यक्रमासाठी आणि संकल्प राबवतात त्या सर्व दारशूर व्यक्तिमत्व असलेले सर्व राहणार आहेत. आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत हे देखील इकडे उपस्थित आहेत. या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. सुनील माळी साहेब जे दिग्दर्शक आहेत त्यांनी सुद्धा पुढे यायचंय. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही इथे स्वागत करीत आहोत.
रोहित भगत गामने, चंद्रकांत घोडे, दीपक पांडव गामने. टोटल मूल्यांकनाचे आपले हस्तांतरित करण्यात आले. आणि सर्व जन आरोग्य समिती संचालक आरोग्यदार आणि ग्रामपंचायत सदस्य नितेशकर त्याचबरोबर आरोग्य केंद्राच्या सर्व समाज सुधारक श्री शिवाजी जननी भारती ज्योती सलीलबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा असलेला पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी सन्माननीय व्यासपीठाला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं.
यानंतर तरुण भारताचे पत्रकार सन्माननीय श्री विजय जोशी सर यांचा सुद्धा स्वागत सन्मान मी आजच्या विनंती करतो की आपण सर आपला स्वागत सन्मान स्वीकारावा. सन्माननीय विजय जोशी सर तरुण भारताचे पत्रकार. जोरदार टाळ्या.
ठिकाणी आणलेले आणि त्यांचा लोकार्पण झालेलं आहे. सर्वांचं जोरदार स्वागत खरं तर गाव आणि कोकणातील गाव म्हटलं की त्याचं ग्रामदैवत आणि त्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊनच या गावातलं सगळं शुभ कार्य सुरू होतं. गावांमध्ये ग्रामदेवतेचं मंदिर असणं हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय असतो आणि त्या विषयाला अनुसरून त्या ग्रामदेवतेचे उत्सव होताना तिथे एकत्रित येताना जोरदार टाळ्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद ग्रामदेवतेच्या उत्सवाला आपण सगळे एकत्र येतो. मग कुठल्या गावामध्ये पालखी सोहळा असू दे, कुठल्या सोहळा गावाची सार्वजनिक पूजा असू दे, ग्रामदेवतेला आपण शुभारंभाचा नारळ देतो आणि कार्यक्रम सुरू होतो. तर गावामध्ये ग्रामदेवत असणं हा आपल्या सर्व गावाचा एक तसा एक परिपाठ आहे. त्याचप्रमाणे दुसरं मंदिर गावामध्ये असतं ते असतं विद्येचं मंदिर. गावामध्ये विद्येचं मंदिर असणं त्या गावातील शिक्षणाची पिढी कशी पुढे जाईल, शिक्षण कसं घेईल, सुसंस्कृत गाव कसा होईल हे असतं. ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने आणि विद्येच्या मंदिरात शिक्षण घेतल्याने जी प्रगती पुढे होते, त्यातून जी पिढी घडते तो आदर्श पुढे विचारांचा घेऊन दिला जातो आणि त्या गावाची एक शुद्ध विचारांची वाटचाल पुढे सुरू होते. प्राथमिक शिक्षण घेऊन या विद्येच्या मंदिरातून आपले मुलं गावाबाहेर पदार्पण करतात, मोठ्या विश्वात जातात आणि ज्याचा आदर्श या जगाला दिसला ते आंबडेल गावाचा त्या मातीतलं सोनं त्या गावाने फक्त या दिमागात सगळीकडे विश्वरत्न म्हणून घुसवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असं म्हटलं जातं की त्या गावाच्या मातीतून विश्वाला हे रूप दिसलं. त्यातूनच या गावाच्या ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने आणि विद्येच्या मंदिरातून ती बोल पुढे गेली. ही या गावात काहीतरी विचारांचं सोनं पुढे चमकावं म्हणून जो विचार पुढे आणला आणि गावातलं तिसरं मंदिर, ग्रामदेवतेचं मंदिर, विद्येचं मंदिर आणि या गावातलं तिसरं मंदिर जे आरोग्य मंदिर, या सगळ्यांना एकत्रित आणून कुठेतरी या गावातल्या सगळ्यांना जीवनमान सुधारावं, एकत्रित सगळ्या सर्वांगीण विचारांचा विचार घेताना या तिन्ही मंदिरांचं जे संयोग करून आला ते या गावातल्या सुशिक्षित पदवीधर विद्यार्थ्यांनी तो घडवून आणण्याचा जोरदार प्रयत्न विचारासाठी आणि एक आदर्शवत विचार या पंचक्रोशीला या तालुक्यातील इतर गावांना दिसला की तिन्ही मंदिर जेव्हा एकत्र येऊन आपल्या भक्तिभावाने आणि शिक्षणाच्या माध्यमातून आणि प्रगतीच्या माध्यमातून जेव्हा एखादा मार्गक्रमण करतो, मी आजच्या या कार्यक्रमाला त्यांच्या विचाराने, त्यांच्या नेतृत्वाने आणि आमच्या सामाजिक स्तरावरती वावरताना नेहमीच असं एक व्यक्तिमत्व या मंडणगड तालुक्याला 90 असं जिल्ह्यात आला. मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा कार्यक्रम केला जातो, तुम्हाला ग्रामीण ठिकाणी कदाचित त्याची कल्पना नसेल, पण मंडणगड तालुका मोठी सेवा संघाच्या वतीने जेव्हा जेव्हा कार्यक्रम केला जातो तेव्हा या गावातील उच्च शिक्षित पदवीधर, सुशिक्षित आणि आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती केलेला असं एक व्यक्तिमत्व नेहमीच आमंत्रित केलं जातं आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे या गावाचे सुपुत्र पदवीधर. मी जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो आजच्या गावात या कार्यक्रमाचं प्रसारित करण्यासाठी विजय गारटकर.
विद्यार्थी मित्र, पूर्ण वैद्यकीय डॉक्टर टीम, माझ्या पंचकृती मंडळाकडून आलेले इतर माझे सर्व ग्रामीण बंधू आणि भगिनींनो, माझा हा माझे मित्र आणि पूर्ण प्रसार माध्यमांचे सगळे आपले सेवक आपल्यासाठी आलेले आहेत. माझे पूर्ण टीम मित्रांनो, जसे माझे मित्र आहेत सुनील माळी यांनी एकदम मोजक्या शब्दामध्ये सांगितलं की गावची मंदिरं होतात, गावची मंदिरं होतात, शाळेसाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. आणि तिसरं म्हणजे ते आरोग्य. मित्रांनो, हाच विचार मला आला की आपण ज्या ठिकाणी जे आपलं पंचकृती आहे, एक उपकेंद्र म्हणून एक वैद्यकीय दवाखाना आता चालतो, त्या ठिकाणी पंचकृतीमध्ये शिक्षण मंडळी असते, ते काही मार्केटिंग काही अभ्यास करत असतात. असं पंचकृतीमध्ये सुद्धा गावाची सेवा करताना आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण किती सक्षम आहोत, किती पदाची नोकरी आहे, ते आहे, माझे वन BHK 2 BHK, माझी गाडी मुलगा, ह्याकडे लक्ष न देता माझं प्रतिनिधी माझ्या गावाला मिळणं गरजेचं आहे. माझ्याकडून माझ्या गावाची सेवा झाली पाहिजे. आणि अशा बारीक बारीक गोष्टी लक्ष देत असताना मायभूमी फाउंडेशनची चित्र डोळ्यासमोर होतं माझ्या. आणि विशेष पण सांगेन की पंचकृषीमध्ये, माझ्या पंचकृषीमध्ये, माझ्या वैद्यकीय दवाखान्यामध्ये एखादी गोष्ट नसेल तर ते काही परिस्थिती होऊ शकते. एखाद्या गरजूला वेळेवर जर एखादी जर उपचार झाला नाही किंवा त्याला वैद्यकीय मदत मिळाली नाही तर मित्रांनो, अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. मला अभिमान वाटेल प्रत्येकाने ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. माझ्या गावामध्ये कमी काय झालं फोकस दिला पाहिजे, पंचकृषीमध्ये फोकस दिला पाहिजे. आणि मला त्या मुलाचा खरोखर अभिमान वाटतो. शैलेश ताराजी भोसले ह्या मुलांनी पाहिलं की माझ्या या पंचकृषीमध्ये, माझ्या या उपकेंद्रामध्ये एखादी साधी ECG मशीन नाही आहे. एखाद्या गरजूचा आला आणि मला एक फोन केला की दादा अशा गोष्टीची रिक्वायरमेंट आहे, माझी मायभूमी फाउंडेशनची टीम आहे, मी बरंच ह्या पद्धतीची गरजूंना मदत करत असते. अहो आपण त्यांना फोन करायचा उपयुक्त असतात. त्यापैकी हा पण सांगितलं, शैलेशवर सांगितला, माझ्याकडून एक गोष्ट आपण ज्या ज्या रिक्वायर गोष्टी आहेत तर आपण घेण्याचा प्रयत्न करू. आणि माझ्याबरोबर जसं मला वाटतं, मी मित्रांनो जेव्हा विचार केला की ह्या गोष्टी आहे, मी माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सगळ्या माध्यमाने केलेल्या मंडळी ग्रुपवर आव्हान केलं, सगळ्या ठिकाणी मिळालं की ह्या ठिकाणी अशा पद्धतीने करायचे आहे. मित्रांनो, कुणाचा मला एकूण कारण आहे की 5,000 रुपये दिले. मला अभिमान वाटतो की माझा त्याला कॅप्टन असेल, डॉक्टर सुशांत बांगरे असतील, माझा भावे गावणे असेल, माझे मित्र दीपक कांबळे असतील, माझा इंजिनियर रुपेश बांद्रे असतील, मनोहर नाथारकर असेल, माझा मित्र अमोल गडकर असतील. आणि माझ्यावर मित्र सांगतोय, एखादा जर प्रामाणिक प्रयत्न केला तर तुम्हाला देव सुद्धा पावतो. अशाचा प्रकार मी सांगतोय की या ठिकाणी मारुती चंद्रकांत गोरले साहेब आहेत, मुक्काम गाव आसवले. मित्रांनी यांना मी कधी पाहिलं नव्हतं. जर तुमचा प्रयत्न जर प्रामाणिक असेल, प्रत्येक मला माझा त्यांनी मेसेज पाहिला आणि मला सांगितलं की साहेब 10,000 नाही 50,000ची मदत करू, हा उपक्रम चांगला आहे. म्हणून मी ठरवलं की ह्या वेळेला जी गावची सुशिक्षण मंडळी आहे त्यांना प्रवास आणू. आणि ह्या प्रवास आणण्यामध्ये हा माझा उद्देश आहे की माझ्या पंचकृषीमध्ये असे बरेच विद्यार्थी सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, पण मित्रांनो गावच्या काही गोष्टींमध्ये लक्ष देत नाही. माझा प्रामाणिक प्रश्न आहे की ह्या सगळ्या मुलांनी आपल्या गावातल्या प्रत्येक छोट्या छोट्या समस्येवर लक्ष द्यावं. आणि असा एक कार्यक्रम, असाचा हा जो कार्यक्रम घडून आणला मित्रांनो, याच्यावरून मला सांगायचा एकच प्रश्न आहे सगळ्यांना की असे चांगले विचार केला. आम्ही पण या विचारांना सांगायचा प्रयत्न केले. आम्ही सुद्धा या शाळेवरून 4थी पास करून मुंबईला गेलो, शिकलो. पण माझं देवस्थान माझ्या गावाला माझं देणं आहे.
ही भावना तुमच्या प्रत्येकाच्या मुलाच्या मनात असली पाहिजे. आणि ह्या देण्यामागे फक्त एवढाच उद्देश आहे की माझ्या गावातील किंवा माझ्या पंचायतीतील किंवा एखाद्या अडलेल्या माणसाला त्याची परिपूर्ण टाइमली मदत झाली पाहिजे. असे कित्येकतरी पेशंट म्हणतो की एखादा आजारी पडला तर मंडणगड आणि महाड आणि मुंबईशिवाय पर्याय नसतो. मुंबईला गेल्यानं आमची माय म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये उभी असते. तर ह्यातून एखाद्या जर गरजू असेल की त्याला टाइमली मदत मिळाली पाहिजे, वेळेवर उपचार झाले पाहिजे आणि आरोग्य चांगलं असेल तर सगळं चांगलं आहे. माझ्या ह्या प्रत्येक शब्दाला होकार दिला आणि अशातून असे बरेच उपक्रम आपण ह्या पंचकृषीमध्ये जाऊ, मंडळांमध्ये घडवू आणि जे चांगलं आहे हे त्यातून आपण घेऊ. माझ्या ह्या सगळ्या माझ्या पाठीशी त्यांनी प्रयत्न केला. माझ्या मंत्रिमंडळाचं तुमचं मनापासून आभार मानतो. कारण तुमची जिद्द, तुमचं प्रेम, तुम्हाला काही तर करण्याची गेली ऊर्जा आहे, ही ऊर्जा आपल्याला मिळाली आहे. आणि हे करून थांबायचं नाही आहे. माझा आमोणे, माझा बाबासाहेब आंबेडकरांना जर आपली खरी मानवंदना द्यायची असेल तर ती मानवंदना आपण असे उपक्रम राबवून देऊ शकतो. मित्रांनो, या आधी तुम्ही केलेली हे कार्यक्रम कार्यक्रम केला वैद्यकीय हा आपण खरोखर सांगतोय. आम्ही हा मोठा कार्यक्रम केला नाही, छोटा कार्यक्रम केला, पण माझ्या प्रतिकृतीतील माझ्या भारतरत्न आंबेडकरांना आम्ही मानवंदना दिला, एवढं मला समाधान आहे. इथे आपण हे थांबायचं नाही. हे आंबडवे हे उपकेंद्र आहे, सगळ्यांची इथे आहे, पंचकृषी आहे, मंडणगड आहे. आपण हे उपकेंद्र न राहता केंद्र म्हणून मिळवायची ताकद ही आपल्याकडे असली पाहिजे. आम्ही पाच लावला तुम्ही आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट करा. हे उपकेंद्र राहता एक केंद्र म्हणून करू आणि ज्या सुविधा मंडणगडला दापोलीला मिळतात त्या आपल्या आंबोडामध्ये मिळायला पाहिजे. मी डॉक्टर खानचं मनापासून आभार मानेन किंवा अभिनंदन करेन की त्या डॉक्टरांना खरोखर इकडे कळकळ आहे. त्यांच्या टीमचं सुद्धा आभार मानेन. ते मला गेले 2 महिने कंटिन्यू फॉलो करत ते घरात ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, ह्या गोष्टी केल्या पाहिजे. साहेब आम्ही छोटा प्रयत्न केलाय, पण नक्कीच ही सगळी टीम बरीच मंडळी तुमच्या पाठीशी उभी राहते आणि हे आंबडवे उपकेंद्र राहता हे केंद्र म्हणून आपण हे घोषित करू आणि त्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करू. आज जर आमदार साहेब आले असते मी त्यांना हात वंदून नमस्कार करणार, रिक्वेस्ट करणार की साहेब हे उपकेंद्र राहता हे केंद्र म्हणून तुम्ही घोषित करा आणि सगळ्या सुविधा आमच्या या सगळ्या गरजूंना, आमच्या गरिबांना सगळ्यांना मिळायला पाहिजेत यासाठी प्रयत्न करा. मी शाळेचा आभार मानेन की सर तुम्ही हे जे वैभव उभं केलं, मी कधी आलो नाही पण वैभव बघून मी खरं बारबत गेलेलं आहे. सर खूप चांगलं तुम्ही काम करताय आणि तुम्ही ह्या मुलांना घडवताय. आणि ह्याची जी मंडळी जेव्हा 90% आणि 80%, 90%, 95% मार्क काढते, सर आम्हाला तुमचा खरोखर अभिमान आहे. आणि आमची मुलं 90% 95% मार्क काढून पुढे त्यांचं चांगलं पदवीधर होत आहे. आम्ही पण ह्यातून घडलो. तर तुम्ही घडवताय आमची पंचकृषी, तेव्हा माझं सगळ्यांनाही वंदन आहे. मित्रांनो, आपल्या गावातील प्रत्येक समस्यावर बारकाईने विचार करा. स्वतःसाठी जगतो पण कधी त्याच्यासाठी जगा. नक्कीच तुम्ही मोठे व्हाल. देव तुम्हाला. आणि बघा माझ्या सर्व या शिक्षक आणि माझ्या बालमित्रांना सांगायचं मी प्रयत्न करते. आज शाळेत काय बोलतोय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणणार मी माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांवर भरपूर प्रेम करा. ज्या कंडिशनमध्ये तुम्हाला ते पाठवत आहेत तुमच्या पाठीशी उभे राहील. त्यांना कधीही कुठली गोष्ट मानत झाली होईल असं ठरवायला देऊ नका. अभ्यास करा. कधीही माझे वडील गरीब आहेत, माझी आई गरीब आहे, मला शिक्षण होणार नाही, तुमची इच्छा ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल, जेव्हा तुम्हाला वाटेल की मी कमी पडतो, अभ्यास कमी पडतो, मित्रांनो प्रत्येकाने आपल्या आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवा. कधीच तुम्हाला एखादी गोष्ट कमी होणार नाही. आणि तो म्हणतात ना, आपण जेव्हा आपल्या आई वडिलांच्या किंवा आईच्या गोष्टी करता आपली उंच पडते, तसंच मित्रांनो आई वडिलांवर प्रचंड प्रेम करा आणि त्यांना आम्ही फील झालं पाहिजे
की माझ्या मुलाने खरोखर काय चांगलं केलेलं आहे, मित्रांनो लागून केलेलं आहे. परत मी सांगतोय माझ्या या सगळ्या टीमचं, डॉक्टरांचं, आरोग्य समितीचं, ग्रुप ग्रामपंचायत सरकारचं आणि माझ्या उपस्थित राहिलेल्या सगळं मंडळींचं मी मनापासून आभार मानतो. माझ्या फाउंडेशनचा थोडाच आभार मानतो की काही या कार्यक्रमात उपस्थित आम्हाला ऊर्जा मिळते. आणि सचिन माळी साहेब, सुनील माळी साहेब, तुम्ही आमचे तुम्हाला गौरव आम्ही घडतोय साहेब, तुमचे मनापासून आभार. माझ्या बर्जूचे आभार. आणि तिथे थांबतो आणि असेच कार्यक्रम सुद्धा आपण करत राहू. देव आपल्याला नक्कीच तुझ्याकडे दाखवते आहे, प्रार्थना करतो आपल्याला सर्वांना असंच सुख आणि सुंदर असं आरोग्य मिळवते आणि आपल्या हातून नेहमीच काहीतरी चांगलं घडते. मित्रांनो, नवरात्री आहे, मी न खाता 900 रुपये खर्च आईचा आहे, न खाता 9 दिवस मी काढतो. ही ऊर्जा त्यांच्याकडून मिळते, समाजाकडून मिळते. जेव्हा समाज अशा गोष्टींना आपली पाठपुरावा मिळणार त्याच्यासोबत कोणी शबासकी नसते. मी परत सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. डॉक्टर साहेब, सगळे कमिटी, आरोग्य कमिटी, ग्रामपंचायत हा कार्यक्रमाला एवढं म्हणून स्वरूप दिला. सगळ्यांचे धन्यवाद आणि मनापासून आभार. बोलवलीच पाहिजे, कार्यक्रम गावात होते म्हणून ती येणारच, त्याला यायलाच पाहिजे. नंतर कार्यक्रम होत नाही, मानपात बरेच आम्हाला गावात कार्यक्रम करायला म्हटलं. पण आम्ही या पंचक्रोशीच्या क्षेत्राच्या बाहेर आलो, मी झालो, आम्ही काही जे आलोय ते. पण जेव्हा गावात विचारांचं शुद्ध सोनं जेव्हा समजायला लागतं ना, आणि जेव्हा लक्षवेधी गावात काहीतरी कार्यक्रम होतो, खरं तर मी कुठल्या गावाच्या कार्यक्रमाला असा पोहोचलेलो नाही आहे, कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे क्षेत्राच्या बाहेर असतो, रेंजच्या बाहेर असतो. पण दोन बंधू आहेत तिथे, एक विजय गरटकर आणि एक मनोहर गरटकर. गावामध्ये पंचक्रोशीमध्ये नेहमीच प्रसिद्ध असतीलच, पण या तालुक्यामध्ये या दोन बंधूंचा आदर्श आम्ही नेहमीच लोकांसमोर बोलून दाखवतो. कारण मायेने आणि प्रांजळपणे कुठल्याही वादाचा असू दे, कुठल्याही कर्तव्य करायचा असू दे, हे दोन बंधू पाठीशी उभे राहतात. अगदी कुठेही त्यांचा बॅनरबाजी नसते, काय नसते. हे जर या इथल्या ग्रामस्थांनी किंवा इथल्या पंचक्रोशांनी यांची जर किंमत तुम्ही जर ओळखली तर हे कितीतरी पटीने मल्टिपल मध्ये गावासाठी काही आणू शकतात. त्या विचारानेच आम्ही ते खेचून आलो. म्हणजे फक्त या 2-3 तासाच्या कार्यक्रमासाठी मुंबईवर एवढा प्रवास करून आम्ही मोजके काही जण आलो. कारण भूमिका जेव्हा कोण गावातला एखादा माणूस घेतो ना, तेव्हा पाठीशी त्याच्या उभे राहा, त्याच्यामध्ये ती भूमिका का घेतोय, कशासाठी घेतोय, त्याचा अभ्यास करा आणि आपापसात ते तुझ्यावर बाजूला ठेवा. कारण विजय गरटकर आणि मनोहर गरटकर सारखे सगळेच गावामध्ये नसतात, सगळेच पंचक्रोशीमध्ये नसतात. कारण त्यांच्याकडे बघूनच इतर हे जे उद्योजक मंडळी आहेत, जी आपल्या याच्यामध्ये स्थापित झालेले आहेत, ते या विचाराला तळपाडी घालतात. कारण कर्तृत्वान होतात सगळेजण, सेटल होतात लाईफमध्ये, पण दातृत्वान होणारे शक्य नाही. कोणाकडे आपलं कुटुंब घेऊन माणूस मुंबईमध्ये सेटल झालाय, गावं सोडलेली आहे. आणि मी महाराष्ट्र प्रमाणे की शाळेची मंदिरं ही पडीक झालेली आहेत. आणि त्याचबरोबर इथे मी पाऊल ठेवला आरोग्य केंद्रामध्ये, तेव्हा त्याला टाईल्स बघितल्यानंतर तरी समाधान वाटलं. कारण इतर आरोग्य केंद्र ही त्यांच्या बिल्डिंग मध्ये गवत रुजलेलं आहे, त्यांचे कलर गेलेले आहेत आणि ते एवढे पडीक झालेले आहेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव असं आहे की गरटकर साहेबांसारखी हात मिळालेली माणसं तरी तुम्हाला पंचक्रोशीतच नाही, तालुक्यातच नाही, जिल्ह्यातूनच नाही, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आंबेडकरांचं नाव आहे म्हणून लागू शकतं. भूमिका घेणं फक्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे खरंच या टीमला ज्यांनी आरोग्य म्हणजे ईसीजी ज्या मशिनीचा उपकरण आपण नेहमी शाळेला शैक्षणिक साहित्य काय म्हणून शाळेत लोक विचारतात, ग्रामस्थ विचारतात, मुंबईकर विचारतात, पण आरोग्य केंद्रासाठी काय हवंय सांगा, आम्ही ते उभं करून देऊ म्हणून या टीमने जो पुढाकार घेऊन इथे वापरला सर्व आपल्या सगळ्यांना डोळ्यात होता, आपल्या सगळ्या साक्षीदार आहेत. आणि तीच भूमिका घेणार दुसरं त्याचं व्यक्तिमत्व डॉक्टर सुशांत पात्रे सरांना विनंती करतो की आपलं मनावर आपण व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया डॉक्टर सुशांत पात्रे. माझं नाव डॉक्टर सुशांत पांढरे. गेली 15 वर्ष मी घनसोली नवी मुंबई येथे प्रॅक्टिस करतो. एक 10-15 दिवसा अगोदर विजयदादाचा फोन आला की बाबा ईसीजी मशीन बद्दल जर चर्चा झाली, चर्चा पुढे खूप पुढे. तर तो दिवस आणि आजचा दिवस या 15 दिवसामध्ये एवढा मोठा कार्यक्रम उभा करणं हे कदाचित विजयदा तुला शक्य नाही, बाकी नसतं शक्य.
प्रोजेक्ट वाईज डिटेल्स सरांना सांगितलेलंच आहे. आता ECG हे इम्पॉर्टंट का होतं, कारण मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा ज्या आपण म्हणतो हार्ट अटॅक जे इनिशियली आपल्याला कुठे माहीत पडतं ते ECG मध्ये. तर ECG मशीन ही मस्ट होती. कधी कधी हायपर ऍसिडिटी प्लस हार्ट अटॅक दोन्ही सेम असतात, अक्षर त्यांची सेम असतात, पण ते हे नक्कीच हायपर ऍसिडिटी आहे की मायोकार्डियल इन्फार्क्शन आहे कसं कळणार. तर त्यासाठी ECG हे खूप इम्पॉर्टंट वस्तू आहे ती आपण दिलेली आहे. विजन आता एक प्रकारे असा आहे की महाआरोग्य मेळावा एक घेणं गरजेचं आहे. तो आपण एक होळीच्या टाइममध्ये घेतला पाहिजे, कारण आता इथे गावाकडे तर सगळेच वयस्कर लोक राहतात, यंग लोक कोण आहेत ते येतात त्यावेळेला बघून थोडंसं डिस्टर्ब वाटतं की अरे किती यांचं चुकीचं चालतं. त्यांना व्यवस्थित गायडन्स भेटणं गरजेचं आहे की हे केलं पाहिजे हे नाही केलं, हे किती केलं पाहिजे आणि किती जास्त केलं. तर का एक आपलं विजन आहे ते जागा आपण करू नक्की. आणि थँक्यू. कुठे कसं असेल पण खरं सांगतो एवढं माझं रिमोट केलं त्याबद्दल खूप थँक्यू. कारण मेंटेन असतं सगळीकडे सर, मेंटेन होत नाही. आता जाणं होतं भरपूर ठिकाणी पण ते मेंटेन होत नाही. तर तुमच्या टीमचं खास आभार, कारण ते मेंटेन होतं. सर थँक्यू. त्रास भरपूर झाला मला, इथं त्रास भरपूर झाला, 6 महिने भरपूर त्रास झाला. पण मी ते जाणून घेत नाही तर त्रास सहन केल्यानंतर त्याच्यानंतर म्हणलं इथून आपल्याला मार्ग कसा काढू, आपल्याला वैद्यकीय सेवा कशी देता येईल. मला भरपूर जण बोलले डॉक्टर साहेब तुम्ही DNS आहे एमएससी नाशिक, तुम्ही इथं का आले. भरपूर जण अशा आपल्याला सल्ला देतात तुम्ही चांगल्या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता, चांगल्या ठिकाणी पैसे करू शकता, तुम्हाला नॉलेज आहे असा आपले व्यक्ती किंवा कार्यकर्ते भरपूर जणांना असा सल्ला दिला. पण त्यानंतर जशी जशी परिस्थिती जेव्हा स्टार्टिंगला ते आपले डिग्रीवर होते आम्ही स्वतःच खर्च करून ते काढायला सुरुवात केली. त्याच्यानंतर जन आरोग्य समितीचा नंतर आम्ही जन आरोग्य समिती गठीत केली. आणि तिच्या सर्वात महत्वाचा मुद्दा जन आरोग्य समिती गठीत केल्यानंतर तिच्यात आम्ही प्रतापदादा भोसाळकर तालुका प्रमुख शिवसेना, मुरलीसर गावाध्यक्ष, मुरलीसर जगताप गावाध्यक्ष, कल्पेश सहदेव का कार्यकर्ते, त्यानंतर मारुती बाबा का, दयानंद सपकाळ, आम्ही स्वतः सचिव आणि आमचे वैद्यकीय अधिकारी हे सहसचिव आहेत डॉक्टर श्याम वेंकट सर, ते सर्व गठीत केली. गठीत केल्यानंतर मला याला वेळेवर पकडून कसा देता येईल. मग हळूहळू मला एका व्यक्तीचा नामांकित व्यक्तीचं नाव कळालं. जास्त विनाती 15 मिनिटांमध्ये मांडणार आहे. नामांकित व्यक्ती म्हणजे आपले आदरणीय दादाचं नाव आपण कळलं, त्याच्या अगोदर प्रतापदादा भोसळकर यांचं नाव कळलं. तरी आपल्याला पुढे जे मार्गी लागणार हे मार्गी लावू शकतात. त्यानंतर मग प्रतापदादा भोसळकर आपले सरपंच पण होते आणि आपले सावळीचे सरपंच, ते सगळे आम्ही बसलो तिथे एक विषय मांडला. दादांनी प्रतापदादा भोसळकरांनी आम्हाला शब्द दिला होता तुम्ही फक्त आम्हाला एक पत्र द्या, इथं निधी मंजूर कसं करायचं हे माझ्या आहे. तर प्रतापदादा भोसळकर यांनी फक्त आम्ही अध्यक्ष सचिव करायचं फक्त व्हॉट्सअपवर पाठवला होता. जन आरोग्य समिती आम्ही जेवढे कमिटीचे नाव होते ते होतेच, पण त्यांना व्हॉट्सअपवर पाठवल्यानंतर त्यांनी मला योगीदादा कदम राज्यमंत्री गृहराज्य शहरी व आपले अन्न औषध प्रशासन यांचे फॉलोअप घेऊन आपल्या आरोग्य उपकेंद्राला 20 लक्ष निधी उपलब्ध करून दिला. 20 लक्ष निधी उपलब्ध करणे ही सोपी गोष्ट नाही, फक्त साधा आरोग्य उपकेंद्रासाठी. आणि आज जे समीकरण हे आरोग्य उपकेंद्र दिसते आपल्याला त्या 20 लक्ष निधी मधून दिसते. त्याच्यानंतरची पुढची वाटचाल सुरू झाली. कसा आरोग्य उपकेंद्राचा जेव्हा चांगलं सोसायटी तेव्हाच आपल्याकडे लोक वरतील. त्याच्यानंतर आरोग्य सुविधा आपल्या सुरू झाले, तिथं आली सुरू झाली, इंजेक्शन सुरू झाले. आपले ग्रामस्थ यांनी भरपूर काय सपोर्ट आपल्याला केला. आरोग्य दवाखाना अंबरडे या ठिकाणी आरोग्य उपक्रमांचा वितरण सोहळा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व ग्रामस्थ, अधिकारी वर्ग, पत्रकार बंधू, सर्व डॉक्टर,
अंगणवाडी सेविका, नवरात्रोत्सव सुरू आहे. सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो. नवरात्रोत्सवाचा पवित्र सण चालू असताना अशा चांगल्या सणामध्ये आपण हा एक ज्याची खरोखर मगाशी आपले सूत्रसंचालन करतायत त्यांनी जे मंदिराचा उल्लेख केला त्यापैकी आरोग्य मंदिर हे खरोखरच तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी फार महत्वाचं आहे. आरोग्य मंदिर असे जीवित असा कार्यक्रम या सर्व आयोजकांनी आज त्या ठिकाणी घडवून आणला. त्याबद्दल सर्व आयोजकांचा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आंबडवे हे गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव म्हणून आपल्या तालुक्यात जिल्ह्यात संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये प्रसिद्ध आहे. आणि या गावामध्ये आरोग्याच्या सुविधा त्या चांगल्या असाव्या ही प्रत्येकाची भावना असते. परंतु गेली 3 वर्ष इथं हे जे काही उपकेंद्र आपलं चालू होतं, उपकेंद्र हे फक्त नावाला होतं. परंतु आता आपण सगळ्यांनी मागे चर्चा केली त्याप्रमाणे डॉक्टर खान साहेब या ठिकाणी ज्यापासून आले, मग आंबेडकरी ग्रामस्थ असेल, ग्रामपंचायत असेल आणि त्या सगळ्या लोकांनी त्यांना जे काही सहकार्य इथं सुरू केलं आणि त्यावेळीपासून या उपकेंद्राचं रूपण पालटलं आणि हे उपकेंद्र नव्हे ते एक रोजचा चांगला दवाखाना म्हणून चालू झालं. त्याबद्दल मी या ठिकाणी डॉक्टर खान यांचा मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. शासकीय सेवेमध्ये काम करत असताना सगळे अधिकारी कर्मचारी काम करत असतात, परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना इतर अधिकाऱ्यांपेक्षा इतर कर्मचाऱ्यांपेक्षा आपल्यावरती काहीतरी वेगळी जबाबदारी, आपल्यावरती एक सामाजिक समाज सुधारण्याचं काम आहे किंवा लोकांच्या आरोग्याशी निगडीत असणारं आपलं काम आहे याचं भान ठेवून ज्यावेळी समोरचा कर्मचारी काम करतो त्यावेळी लोकांची त्या कर्मचाऱ्याबद्दल त्या दवाखान्याबद्दल आस्था निर्माण होते. पूर्वी या दवाखान्याकडे कोणी आपलं सावलीमध्ये की या उपकेंद्राला जोडलेले आहे, परंतु आमचा संपर्क हा कायम देवाऱ्याकडे होता. आमची लोक देवाऱ्याकडे जायची. परंतु खान डॉक्टर आल्यानंतर आशा सेविका आमच्या सगळ्या आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन डॉक्टरांनी कामाला सुरुवात केली आणि आज आमच्या सावलीपासून या संपूर्ण परिसरातील लोकांनी या दवाखान्याकडे यायला सुरुवात केली. त्याचं सगळं श्रेय म्हणजे डॉक्टरांना, त्याच्याबरोबर डॉक्टर हॉस्पिटलचा जो काय आपल्या इथं दवाखान्याचा स्टाफ आहे त्या सर्वांना आहे. आणि त्यांना ज्या काही उणीवा होत्या डॉक्टरांची जर नेहमी गावामध्ये भेटी झाली किंवा डॉक्टर सांगायचे की आपल्याला बीपीचे पेशंट घरोघरी जाऊन तपासायचे, शुगरचे पेशंट घरोघरी जाऊन तपासायचे. आज बघा प्रत्येक घरामध्ये एक जरी बीपी शुगरचा पेशंट असतो, त्याला प्रत्येकाला गोळ्या औषध सुरू आहे. ती गोळ्या औषध आजपर्यंत आपण काय करतो, खासगी दवाखान्यातून घेतो, कुठल्यातरी प्रायव्हेट डॉक्टर असतात, कुठल्या मेडिकलमधून घेत असतो. आपला भाग ग्रामीण आहे, तर शेतकरी वर्गातील लोक आहेत. दिवस कसा काढायचा हा दिवसांदिवस प्रत्येकाच्या समोरचा असलेला प्रश्न आहे. आणि शासनाची योजना आहे की अशा पेशंटला शासकीय दवाखान्यामार्फत बीपी आणि शुगरच्या गोळ्या फ्रीमध्ये दिल्या जातात. परंतु ही शासनाची योजना लोकांपर्यंत पोहोचेल तरच त्याचा लाभ लोकांना मिळू शकेल आणि ती पोहोचवण्याचं काम डॉक्टर खान आणि आमची आंबडवे उपकेंद्राची आरोग्य मंत्री संपूर्ण कार्यकारिणी आहे. खरोखर त्यांचं देखील मला अभिनंदन करतो, आभार मानतो. आमचे जगताप सगळीच टीम बरोबर दर महिन्याला मीटिंग घेतात. दर महिन्याला मीटिंग घेतल्यानंतर त्या मीटिंगमध्ये जे काही विषय होतात ते गावोगावी होतात आणि ते लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे आज डॉक्टर देखील लोकांपर्यंत पोहोचले. आणि मगाशी डॉक्टरांनी आम्हाला सांगितला की जवळजवळ 250 बीपीचे आणि 153 शुगरचे पेशंट आपल्याला सापडले आणि तेवढ्या लोकांना शासकीय दवाखान्यामार्फत मोफत गोळ्या औषधं सुरू आहे. हा फार मोठा झालेला लाभ या परिसरातील लोकांना आहे. आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आज ज्या आपण उपकरण या दवाखान्यासाठी घेणार आहोत त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ECG मशीन. आजचं जीवनशैली अशी झालेली आहे की आज आपण बोलता बोलताना देखील माणसाला एका ठिकाणी माणूस जागेवर जातोय, परंतु त्याला नेमकं काय झालंय हे जर गावात शोधायचं असेल तर निश्चितच आपण पहिलं म्हणतो तर अटॅक करा, परंतु अटॅक आला याचं निदान कसं करायचं तर त्यासाठी आपल्याला ECG मशीनची गरज लागते. आणि ECG मशीन नसल्यामुळं कितीतरी लोकांचं निदानच करू शकलो नाही. मयत झाले त्याच्यामुळे झाले नाही, परंतु मयत झाले एवढंच आपलं निदान झालं. एक 8 दिवसापूर्वी माझ्या सावली गावामध्ये देखील असाच प्रसंग घडला. मी ताबडतोब डॉक्टरांना फोन देखील केला होता. सकाळी 8:30 वाजता एक आजोबा त्यांचं वय 65 ते 70 दरम्यान असेल, त्या आजी माझ्याकडे आल्या. बाबांना थोडा अस्वस्थ वाटलं, त्याला रात्रभर दम लागलाय, तर तुला बोलवत आहे. मी पण मंडळीला निघालो होतो, तिला तो बघायला काम कर, त्यांना रोडवर घेऊन निघून आपण त्यांना घेऊन डॉक्टरकडे जाऊया.
ती हो म्हणते की त्याला घेऊन डॉक्टरकडे जायसाठी रोडवर चालत आले. मी गेलो, माझी गाडी काढली आणि गाडी बसवण्यापूर्वी त्याचा तिथं जीव गेला. म्हणजे आधी बोलत असतानाच भाग जीव गेला. डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर मंडळकडून निघालेले होते, पेट्रोल पंपावर होते. एक 10 मिनिटाच्या स्वतः डॉक्टर तिथे आले आणि डॉक्टरांनी चेक केलं तर त्याचं डॉक्टरांचं प्राथमिक मालवली होती. परंतु नेमकं इलाज कसं करावं हे जर आपल्याला कळालं असेल त्यावेळेस आपल्याकडे तिथं येऊन करता असेल तर तिथं नाही तर त्या पेशंटला आपण गाडी टाकून आपल्या उपकेंद्राला टाकून इथपर्यंत तरी आणून योग्य इलाज काय आहे ते तरी आपल्याला कळू शकत असतं. आणि ती सुविधा आज आपण आपल्या सर्व सहकार्याच्या मार्फत या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभार मानतो. खरोखर 10 लाख मुलांचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपण खरं आम्ही क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आज योगेंद्राला मंडळकडे आले की प्रत्येक गावातून अगदी शिष्टमंडळ येतात. त्यांच्या हातात निवेदन असतात, गावामध्ये सामान जोडले पाहिजे, आखाडी पाहिजे किंवा अजून काहीतरी वेगवेगळी अशी काम असतात. म्हणजे मूलभूत सुविधांचे काम असतात. परंतु या पंचायत कोणी असा कधी म्हणत नाही की आमचं आरोग्य उपकेंद्र आपल्याला एका ठिकाणी आम्हाला अमुक सुविधा नाही त्या पाहिजे. आता खरोखर ही मागण्याची गरज आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं हे गाव खूप मोठ्या उंचीवर गेलेलं आहे. आपण जी इच्छा व्यक्त केली की हे आरोग्य उपकेंद्र न राहता एक केंद्र व्हावं. निश्चितच आपण आपला योगेंद्र कदम यांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करू आणि भविष्यामध्ये आपल्याला आणखी प्रयत्न करूया. खरं तर या ठिकाणी कार्यक्रमाला योगेंद्र येणार होते. म्हणून बोल लावला होता. सध्या जी काही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या संदर्भात ते लातूरमध्ये होते आणि काल रात्री खेडमध्ये वस्तीला आलेले. आज सकाळी यायचं देखील नव्हतं, निश्चित झालं होतं. परंतु कालपासून रात्रीपासून आपल्या इकडे देखील पाऊस वाढलेला आहे आणि त्याच्या जामण्यामध्ये सकाळी 11 वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटची मीटिंग लावलेली आहे. त्यामुळे येऊ शकले नाही. त्यांनी देखील आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा दिली आहे. आपल्या ज्या ज्या मागण्या असतील तर निश्चित त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवू आणि त्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू. मी देखील या पंचकृषीला आणि मी या आयुष्यामध्ये समितीचा एक सदस्य देखील आहे. त्यामुळे सर्वांच्या बरोबर माझी देखील तेवढी जबाबदारी आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मी सध्या आम्ही यासाठी उपक्रम घडून दिला. हे आम्ही काही वेगळं केलेलं आहे की आमची जबाबदारी आहे. जबाबदारीचा एक भाग म्हणून आपण हे केलेलं आहे. निश्चितच यामुळे जे जे काही आपल्या या भागातील लोकांच्या आरोग्याची सुविधेशी निगडीत असेल ते सर्व करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू. एका शब्द या ठिकाणी देतो. अतिशय चांगला उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल सर्व जे काही रोडेकर आहेत त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद घोसाळकर सर. यानंतर विजय गरटकर सरांच्या खांदा लावून त्यांनी या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज तसेच आपल्या देशाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्टेजवर मंदिर माझे सन्माननीय सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळ आणि विद्यार्थी, आज आपण इथे सर्व जे जमा झाला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि मी काय जास्त बोलणार नाही. तर इथे जमल्याबद्दल ते आपल्या हार्दिक स्वागत करतो आणि या आम्हाला योगदान संधी दिली या ग्रामपंचायतीचं आरोग्य डिपार्टमेंटने, तर आम्ही त्याचे आभारी आहोत. त्याप्रमाणे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण, त्याप्रमाणे हिंदू समाज प्रमुख बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी आपल्या आज आहे. तरी आजचा हा प्रसंग एक ऐतिहासिक प्रसंग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मग यासाठी प्रामुख्याने उदाहरण नेतृत्व करणारे वेगवेगळ्या त्यांचं स्वातंत्र्याने पुढे येणार त्याच्यामध्ये जबाब नाही. परंतु याच्यानंतर त्या अगोदर 2-3 महिने अगोदर मायभूमी फाउंडेशनचे संस्थापक अनंतगाव यांनी या दवाखान्यामध्ये भेट दिल्यानंतर तेथे काही डॉक्टरांनी त्यांच्याकडे संपर्क साधून काय तुकडा प्राथमिक गरजाचा काय तुकडा आहे ही थोड्याशा
प्रामाणिकपणे त्याच्याकडून मांडली आणि पण नंतर त्याप्रमाणे या मध्ये या वाटपूरला हे मुद्दा टाकला आणि तो उचलून विजयनगर यांनी नेतृत्व करून होतो जे तरुण आहेत ते देखील करू शकतात मदत करू शकतात आणि मदत करू शकतात अशाकडे संपर्क साधून आता ते या जवाहरमध्ये प्राथमिक दर्जा देण्यासाठी जे काही भूखंड लागणार आहे त्या प्राथमिक सुविधा लागणार आहेत त्या अशाकडे पूर्ण करून दिल्या आहेत आणि म्हणून मी सांगेन की आंबेडकर गाव हे पर्यटन स्थळ असल्यामुळे शासनाच्या वतीने आमचं सूचन जाहीर झालं की आंबेडकर पर्यटन स्थळ आहे आणि त्यानुसार त्या अनुषंगाने या आंबेडकर गावामध्ये प्रामुख्याने उपकेंद्र लागणाऱ्या सुविधा त्या प्राप्त झाल्या पाहिजे या विषयाने एवढं समजू शकेल की या गावामध्ये त्याप्रमाणे मंडळामध्ये साधारण आपल्याला सुसज्ज असं दवाखाना हॉस्पिटल साधारण 300 बेडचा हॉस्पिटल आपल्या तालुक्यामध्ये असायला हवं आणि विशेषतः मी एवढं म्हणेन की हे हॉस्पिटल मंडळामध्ये एक आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या मूळ गाव असल्यामुळे तो या ठिकाणी असावा अशी एक स्वतंत्र या ठिकाणी मागणी मांडतो आणि मानवी मांडणीच्या वतीने जे पत्रव्यवहार व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते पत्रव्यवहार केले जाईल आणि ते प्रशिक्षिका आहेत अनेक सुविधा कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी सुद्धा मानवी मांडणीचे संदर्भात काम हे प्रामुख्याने लक्ष घालत असतात आणि घालत आहेत याची प्रसिद्धी या तालुक्यामध्ये सोयीचा आजूबाजूचे तालुके आहेत मंडळ तालुके खेड कोल्हापूर श्रीवर्धन मसा महाड अशा या आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये आरोग्य कशा पद्धतीने राखलं जाईल त्याच्या प्रामुख्याने आरोग्य फाउंडेशनच्या वतीनं प्रामुख्याने विचार केला जात आहे आणि ते प्रत्येक उदाहरणाचं काम सध्या स्थितीमध्ये चालू आहे आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रामुख्याने विद्यार्थ्यांचं बंदोबस्त या ठिकाणी केले जाते हे एक पाहण्यासारखी गोष्ट आहे आणि हे सांगत असताना आंबोळे गावातील विशेषतः ते जे विकसित आहेत ते पुढे आलेले आहे आणि त्यांनी आपल्या आर्थिक मदत देऊन आता प्राथमिक केंद्रामध्ये जे उपकरण लागणारे आहेत त्याचा प्रसाद देऊन त्यांना ते पूर्तता केली आहे आणि त्यांचा याकडे सन्मान सुद्धा होत आहे याच्यामध्ये कसा असायला पाहिजे की पुढील पिढी जे पहिलं होती आपापल्या गावामध्ये मग ते आंबेडकर गावाचे असो शिरोळ गावाचे असो आंबेडकर असो आंबेडकरमध्ये असो सावली गावाचा लीडर असो या आपापल्या गावातील तरुणांनी पहिलं तरुणांनी केवळ पुढे गेल्याने पुढे येऊन शासनाची काही मदत केली ते मदतीची वाट न पाहता आपल्याला त्या उपकेंद्र आपल्याला ते सुविधा प्राप्त कशा पद्धतीने होतील याचा प्रामुख्याने विचार करून जनसेवा रुग्णसेवा आणि जनसेवा ही काही परमेश्वराची सेवा आहे हे आपल्याला ओळखून मदत करायला हवी आहे आणि त्याचप्रमाणे की जे लेखीदार आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रेमाचे काम सौरभ्य काम ग्रामपंचायत काम ही पद्धतीने जेणेकरून नवीन नवीन करून पदवीधर करून उद्योजक पुढे आले पाहिजे आणि अशा पद्धतीचा आता जो वैद्यकीय केंद्रासाठी जे प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक उपचारासाठी या ठिकाणी जे फार महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला होतो त्याच्यामध्ये खास करून आरोग्याच्या ज्या सुविधा उपकरणाची आवश्यकता आहे ही सर्व त्याच्यामध्ये बरीचशी साधनं जी आहेत ती आंबोळ्यामध्ये गरडकर आणि संपूर्ण टीम जी आहे त्यांनी बनावून हा विषय घेऊन त्या सुविधा ज्या आहेत त्या आता उपलब्ध केलेल्या आहेत त्यामध्ये शासनाची सुद्धा या प्रकारची भूमिका असते की सर्व गोष्टी शासनाकडून मिळतील